नमस्कार, मी गणेश कदम. स्मार्ट पुणेकर या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत ज्यांना साक्षात दत्त महाराज प्रसन्न आहेत असे अण्णा महाराज. त्यांना सर्व लाडाने अण्णा म्हणतात. तर अण्णाकडून जाणून घेऊयात दत्त महाराज त्यांना कधी प्रसन्न झाले, दत्त महाराजांची भक्ती काय असते. अण्णा नमस्कार. नमस्कार. साक्षात दत्त महाराज तुम्हाला प्रसन्न आहेत, तर दत्त महाराज कधी प्रसन्न झाले तुम्हाला? 72च्या आधी 15 वर्ष माणसारूपी भेट दिली तिथं गाणगापूरला. गाणगापूर. माणसारूपी म्हणजे महाराज संन्यासी अवतारामध्ये, हा तोंडात दात नाही, दाढी वाढलेली, हा भगवी कपडे. हा तिथं महाराजांनी उठविले हाताला धरून. महाराजांनी एक वही दिली, त्यामध्ये दत्ताचं मंत्र होत. हा ही मंत्र पाठ कर म्हणला. हा आणि भोजपत्र जे आहे, हा भोजपत्र, जटे केसर आणि बर्मदांडी, हा तिन्ही वस्तू त्याच्यामध्ये लिहिलेल्या होत्या. हा तर म्हणला कधीही कोणालाही पिशाब बाध्या, भूत चेष्टा असलं काही झालं हा तर ह्या तिन्ही वस्तू ताईत मध्ये घालायच्या आणि दत्ताचं मंत्र बोलून द्यायचं. असं त्या महाराजांनी सांगितलं होतं. हा त्याच्यावर त्या महाराजाची माझी भेट नाही. लय बऱ्या गेलोय, हम्म. लय बऱ्या गेलो गाणगापुरी. हा नजरच पुन्हा पडलं नाही. म्हातारा जख होत, हा तेवढीच वही दिलेली ते. हा. त्या दत्ताचं तर मंत्र आहेत त्याच्यात, हा त्या वहीमध्ये. तिथून ही काय इथं हम्म. तसलं भूताची अष्टवालं पिशाब बाधेवाला आलं. हा 5 प्रदक्षिणा याला घातले की आपण मग त्या अर्ध्यात दत्ता मारू नको रे म्हणून हा दत्ताचंच नाव घेतय ती हा हिथं. आणि बरोबर त्याला ती ताईत तसलं भरून दिलं की झालं नीट. आमची वारी नाही, फिर नाही, काही नाही. हम्म. तुझे तुपलं तिकडेच बघ बाबा काय आहे. हा. कुणाचा रुपया मागत नाही. असं झालेला हा दत्ताचा प्रकार. आणि त्यांनी सांगितलं होतं हा की 5 प्रदक्षिणा घालायच्या उदबत्ती लावून. हा श्री गुरुदेव दत्त म्हणून 5 प्रदक्षिणा घालायच्या उंबराच्या झाडाला. ह्या दत्ताच्या ह्याला. हा. उंबराच्या झाडाला घातल्या तरी चालतंय. हा आणि इथं ही मंदिर आहे म्हणून आपलं ह्याच्यात चालतंय ती. हा नाही तर उंबराच्या झाडाला गुरुवारच्या वारात कुणीही 5 प्रदक्षिणा घालून हा दत्ताचं नाव घेऊन जर घातलं तर तिथं साक्षांत दत्त उभा राहत्याल म्हणले, पण दिसू शकत नाही. हा महाराजांनी तसं सांगितलं तसं करतोय मी. हम्म. इथं 5 प्रदक्षिणा घालायच्या, हा उदबत्त्या लावायच्या. 5 प्रदक्षिणा झाल्या की आरती म्हणायची, हा दत्ताची आरती म्हणायची. आरती म्हणायची आणि पुन्हा गालीन लोटांगळ वंदीन चरणे डोळ्यानं पाहिन रूप तुझे. असं आहे ती. लोटांगळ घातली म्हणजे येडं घ्यायचं, श्री गुरुदेव दत्त म्हणायचं. हा असं दत्ताचा हा चमत्कार आहे मानवीत अजून. हम्म. खोट नाही याच. हा. आणि लय ताकद आहे याच्यामध्ये. भूत चेष्टा कुणाला बाधा होती ती? भूत चेष्टा बाधा होती. कशी होती या त्यामध्ये लिहिलेलं आहे की हा तमगुण, तमगुण, सद्गुण, बर का, राखीस गुण आणि देवगुण. अशा प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये नाड्या आहेत त्या 4 नाड्या आहेत त्या. त्यामध्ये ज्याला देवगुणी नाडी नाही हम्म. आणि राखीस गुणी त्याच्या शरीरात आहे, देवगुणी नाडी नाही, हम्म. त्यालाच हा पिशाब बाधा होतोय. हा होतोय कसा आहे, वारा आहे ती, हवा आहे ती. हवाच त्या माणसाला तकलीफ देते. हा माणसासारखा माणूस दिसतो त्याला, हा गडी असो बाई असो, त्याचा आत्मा वरी जाऊ शकत नाही. हा म्हणून करतात ती तसं. तर समजा माणसाला नाही होत तसं. एखाद्यालाच देवगुणी नाडी नसती म्हणून त्यालाच तेवढं तसं होतंय. नाही तर असं कुणाला बी होत नाही. ती हा डोक्यानं मेलेलं असे काही जी आत्महत्या करून घेतलेली हा असल्या जे लोकाला ती त्याचा आत्मा देव वरी घेऊ शकत नाही. हम्म. म्हणून ती खालीच लटकत. आत्महत्या केलेला, ऍक्सिडेंट. हा कुठं दारू पिऊन मेलेला, हा ऍक्सिडेंट होऊन मेलेलं, फाशी घेऊन मेलेलं, हा ह्याचा आत्मा वरी जात नाही. हम्म.
खालीच पाखरासारखं लटकत ती हवा. हा. हवा आहे, वारा आहे, ही आत्मा आहे, ही वारा आहे. पण तोच वारा माणसाला एखाद्याच्या देवगुणी नाडी नसेल त्याला ती वारा तपलीक देतो, नाही तर खरं काही नाही. पण समजाच्या अंगात देवगुणी नाडी एखाद्यालाच नसते, त्यालाच तसं होते. मग या दत्तापुढे समजत तसलं खपत नाही, याला नीटच करता ही कुठल्या ह्याला जा त्याच्यानं नीट होत नाही. पण गाणगापुरी पळत झाडावर यांगत्यात तसली भूताची अष्टवाली, आणि वरी फाट्यावर पाय देऊन हात सोडून नाचत फाट्यावर का पडत नाही. खरी सामर्था शक्ती गाणगापुरी आहे, प्रत्यक्ष बघाय मिळतंय ते. आणि तसंच इथं होतंय. होतंय की इथं, पण ती इथं झाडावर नाही बाबा, खालीच मार बसतोय. खालीच त्याला मारू नको रे दत्ता म्हणून अर्धते. हा, जातो मी आता, नाही रे यायचो, आता येणार नाही, दत्ता जातोय, मारू नकोय म्हणतोय ना अर्धते म्हणून. आणि करणी कवटाल समजा याच्यात करतात का माणसं? ते लोक म्हणतात करणी कवटाल काय नसतंय. आता ती काय आहे त्याचं काय आपल्याला माहिती आहे का, करतात का नाही ती काय ठाव नाही आपल्याला. पण ती ही भूताची अष्टवाली देवा धर्मावाली येतात, ज्याच्या अंगात देव आहे ती सांगते आम्ही आश्रम आहो, कुणी येडाई आहे म्हणते, कुणी म्हणते लक्ष्मी आई आहे, असली येऊन जुलतात की इथं. आता ते करणे कवटालचं काय नाही त्याच्यामध्ये दावलेलं नाही. आता ते एक पहिल्या आल्यात म्हणत लोक, पण ती खरं ते भूत कधी लागतंय त्याच्या टायमिंगला का कसं? टायमिंग नसतं त्याचं, त्याच्या वाऱ्याचा माणसाचा अंश एक आला, माणूस नजर पडायला आणि त्याला देवगुण नाडी नाही, त्याला मग कुत्र्यासारखं दिसेल आलेलं, मागून माणूस आल्यासारखं दिसेल, आणि बघतोय तर माग माणूस बी नाही, कुत्र बी नाही. असं असतंय ती चिंताचा तो चमत्कार आहे. नाही तर बाकी काय नाही त्याच्यात. पण होत निहतय बी माणसाला, ती निहत सुद्धा मारून टाकतंय, मरतच माणूस. ती वर्ष 2 वर्ष चांगलं झिजायला लावतय, जाते घेऊन त्याचा आत्मा. असं असतंय ती. मग हे असल्या एखादं दैवत चांगलं मिळलं बरोबर होत आहे असल्या ठिकाणी. आणि ती माणसाला जी बाधा झाली त्याला दिसतंय का ती माणूस? त्या माणसाला दिसतं की काही चित्र दिसतंय का माणसासारखं? माणसासारखं माणूस दिसत. संध्याकाळी अंगाला धक्क मारणार झोपलं तर, नर्ज दाबणार झोपेमध्ये, असं करतय ती. आणि जाग झालं की मला धक्काच मारला, माझं नर्जच दाबलं, असं म्हणतय. कोण होत, गडी होता का बाई होती? बाई सारखाच आवाज येत होता बाई असली तर, आणि गडी असला तर गड्यासारखा आवाज येत होता म्हणते. असा आवाज त्याला जागेवर ऐकू येतय ती तसं बोललेलं. त्या वाराच बोलतोय तसा ती त्याला. पण ते आता कसं आहे, म्हणून ह्या देवाची लय ताकद आहे, दुसऱ्या देवात ह्याच्या इतकी ताकद नाही. खास दत्त नाव घेतलं त्याच्या मागलं कसल्या पिढा दूर होईल त्याच्या ताकदीनं. म्हणून पूर्वी ज्या वेळाला मानवीची उत्पत्ती झाली त्याच वेळाला ही तिघ आहेत. पुन्हा तुमचं सारं दैवत झालंय, पांडुरंग ही सारी झाली, समजा दैवत पुढे झालं, पण पहिलं दैवत ही पहिलं हीच आहे. मग कसं ही आहे, नवनाथ 9 जणाला कुणाचाही आहे, दत्तच त्यांचं गुरु आहेत. नवनाथाला सुद्धा ही 9 जण आहे का नाही, त्याला दत्तच गुरु आहेत. कळालं का? ही लय लांबचा खेळ आहे दत्ताचा. मानवी उत्पत्ती झाली त्या टायमाला ही 3 जण आहेत. आणि तुम्ही पाण्यात पण बघताय, तांब्यात पाण्यामध्ये बघायचं आणि दत्ताचं नाव घ्यायचं. त्याचं काय दत्ताचं सवाल आहे, ती सवाल बोललं तर त्याच्यामध्ये दिसते पाण्यात. बारकुस दिसत, चिंदा असलेलं दिसतं, त्याचा चेहरा काळा दिसतो, असं असते. बाहेर वर्षाच दिसतो की त्याच्यात चेहरा त्याचा बारकुसा काळा चेहरा दिसतो पाण्यात. पाण्यात काळा चेहरा दिसतो त्याचा. आणि घरातलं मग ती काय
त्याचं घर तपासायचं आणि काय आपलं सवाल बोलायचं. हा त्याच्या घरात दोष असला तर लगेच कळतो की असा असा दोष आहे बाबा, हा सांगायचं त्याला. हा नेते की तसलं बी बघायला हा लय लोक नेते. वारे असतात का काही? हा वारे असतात का तुमच्या? वारी नाही, हा वारी सांगत नाही. इथे तुम्ही आपला कोणता देव असेल त्याच्या पाया पाडा म्हणतो. हा हा कोणता देव बोलतच नाही तर काय त्याला वाऱ्या सांगायच्या. हा एकबारच येऊन जा, तुझं काय असेल झालं नीट झालं, नाही तर माझ्याकडे येऊ बी नको. हा कशाला त्याला फुकट हेलपट द्यायचे. आणि पैसे? पैसे मनानं देते ती. हा 10 देते, कोणी 5 देते, कुणी तसंच जाते बी. हा जा, काय करायचं मला. 10-5 रुपये? हा 10-5 रुपये देते ती की मनानं देणारी देते. हा जाणारी बी लई जातात. हा जाते ती की मनानं बी देणारी देते ती. 10-5 समजीत रुपये माणूस म्हणजे आहे ती 10-5 मनानं हजार देते. नाही, फक्त 10 किंवा 5 रुपये, 100 रुपये असे दे. अजून कोणते कोणत्या वनस्पती तुम्हाला माहिती आहेत? वनस्पत्या लय आहे त्या, हा वंशाची लय नाव आहे ती. हा म्हणजे हनुमंत आपटा आहे, हनुमंत आपटा आहे, समुद्र फेस आहे बर का, लाजवंती आहे, लेंडी पिंपळी आहे, कुटकी आहे, हा चिवळी आहे, हरणखुरी आहे, वंश्या हरणखुरी आहे, हडसांदा आहे, अनेक वरधारी आहे, वांजकटुरी आहे, हा लय वंश आहे त्या. त्याचा फायदा होतोय? फायदा म्हणजे ज्याचे त्याला कोणत्या कोणाला लागतंय ते तुम्हाला माहिती आहे? हा. आणि ही जी आहे हातजोडी? काळी हातजोडी? हातजुडी काळी, हा हातजुडी पिवळी पिवळी आणि हातजुडी पांढरी, हा 3 राशीच्या हातजोड्या आहेत. हा जर माणसाचं पोटामध्ये जर दुखत असेल हा तर त्या पोटावर काय चालतंय? इंद्रजव. हा इंद्रजव वंशी आहे. हा मोहळाच्या मधात एक कुडी त्याची बुगा करायची, हा मग त्याला ती कुडी चाटायला द्यायची. हा इंद्रजव वंशी पोटावर चालते. हा अशा वंशा लय कशावर चालणार आहे त्या वंश, पण त्या वंशाची माहिती लागते. आणि शुगर ज्याला असेल ते, बीपी शुगर असेल त्याला? बीपी शुगर आहे त्याला काय करावं लागतं? हापुमारीचा पाला, हापुमारी, हा हापुमारी आहे, पुन्हा गुळियल आहे. कशाला चालतो? हम्म. ज्याला उष्णता ताप आहे, थंडी अंगात आहे, आणि ही येते त्याच्या अंगावर, बेंड येते ती, हा ह्याला गुळयालाचा पाला चालतो. हा गुळयालाचा पाला, गुळयालाच्या कांड्या सुद्धा उकळायच्या, हा उकळायच्या आणि शोधायच्या, त्याचं पाणी प्यायचं. उष्णतेवर चालतो गुळील. हा बाईचं पांगावरच जातंय, पांढरं जाऊ किंवा तांबडं जाऊ, पाला वाटायचा, हा त्याच्यात खडी साखर उलशी टाकायची आणि कपभर पाणी, अर्धा ग्लास पाणी प्यायला द्यायचं सकाळचा अनवश्य पोटी. हा याला गुळील चालतो त्या बाईच्या ह्याला. हा बात करीस तो सकाळच्याला पेली तर संध्याकाळ टाकतो, कुर्जीच पडली पाहिजे, इतकी ताकद आहे त्या गुळयाला. माहिती काय आहे लोकाला? हा आता नेहमी कोणाच्या हाडकं दुखत्यात, काय होत्यात, त्याला हाडसांदा द्यायचा. हा हाडसांदा द्यायचा, किती उलचाक द्यायचा, हा नाही तर चक्कर आल्यावानी होतय त्याने सुद्धा हा हाडसांद्याने. लय अशा वंश आहे त्या, पण त्या वंशाची माहिती लागते. हम्म. हिरडा जी वंशी आहे, तर ज्या माणसाला ही होतय, दाढ दुखती, हा हिरड्या, पोटात दुखतय, हा त्याला ती हिरडा दाढा खाली संध्याकाळी धर म्हणायचं हा आणि त्याचा रस घे. हिरडा असतो वंशी आहे, आपल्या झाडबुकी दुकानी मिळते, हा ती वंशी चालती त्याच्यावर. हम्म. हिरडा महत्वाच्या वस्तू आहे त्या, हा पण ती माहिती लागतं लोकाला. हम्म.